राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महाराष्ट्र मंगल कलश यात्रा संदर्भात पत्रकार परिषद संपन्न दिनांक 28/4/2025 रोजी सोमवारी सकाळी 10 वाजता बेटावद येथून महाराष्ट्र मंगल कलश यात्रेची सुरुवात आगमन व स्वागत करण्यात येणार असून या संदर्भात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली। यावेळी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुमित पवार, धुळे शहर कोऑर्डिनेटर गणेश जाधव, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुमित पवार, कुणाल पवार, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सोनवणे आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेण्यात आली। यावेळेस सदरची कलश यात्रा बेटावद येथून नरडाणे मार्गे सिंदखेडा या ठिकाणी सकाळी 11 वाजता स्वागत करण्यात येणार असून 12:30 वाजता दोंडाईच्या येथे आगमन होईल व स्वागत करण्यात येईल। तदनंतर 1:30 वाजता सारंगखेडा दत्तदर्शन, नंदुरबार जिल्ह्यात 3 वाजेला प्रवेश, उत्तर काशी प्रकाशा येथे आगमन, काशी विश्वनाथ येथे दर्शन घेऊन 4 वाजता नंदुरबार येथून प्रयाण, 4:30 वाजता शहीद शिरीष कुमार यांच्या स्मारकास मानवंदना देऊन दोंडाईच्या मार्गे चिमठाणा येथे क्रांती स्मारकाकडे प्रयाण, 5:30 वाजता क्रांती स्मारकास मानवंदना देऊन क्रांती स्मारकाकडून 7 वाजता खानदेश कुलस्वामिनी एकविरा देवीचे दर्शन व कलश यात्रेचे स्वागत या ठिकाणी करण्यात येईल। तर रात्री धुळ्यात मुक्काम असेल। 29 तारखेला सकाळी 8:30 वाजता लडिंग डोंगरी किल्ला येथे दर्शन, 9 वाजता रोकडोबा हनुमान मंदिरात दर्शन व पूजा करण्यात येणार असून 10 वाजेला नाशिक जिल्हा येथे सदर कलश यात्रा मार्गस्थ होणार असून यात जोडगे येथे 10:30 वाजता पोहोचणार असून नाशिक जिल्ह्यात प्रवेश कलश यात्रेचं हस्तांतरण करण्यात येणार असल्याचं या ठिकाणी पत्रकार परिषदेतून माहिती देण्यात आली। महाराष्ट्र मंगल कलश यात्रेच्या संदर्भात आजची पत्रकार परिषद महाराष्ट्रात प्रामुख्याने विभागवार ही मंगल कलश यात्रा निघते आहे। उत्तर महाराष्ट्रामध्ये 27 तारखेला महाराष्ट्र मंगल कलश यात्रेची सुरुवात होऊन 28 तारखेला धुळे जिल्ह्यात बेटावद तिथं भव्य प्रमाणात स्वागत करण्यात येणार असून बेटावद, नरडाणा, सिंदखेडा, सारंगखेडा, प्रकाशा, नंदुरबार, चिमठाणा वेगवेगळ्या वाटतात धुळे 28 तारखेला ही मंगल कलश यात्रा धुळ्याला मुक्कामाला असेल। 29 तारखेला लडिंग डोंगरी किल्ला, रोकडोबा हनुमान मंदिर तिथून आम्ही ही यात्रा सकाळी 11 वाजता जोडग्याला नाशिक जिल्ह्यात हस्तांतरित करू। महाराष्ट्र मंगल